शहरातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी व्हिजन न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। ताकद सत्यता दाखवण्याची व्हिजन न्यूज, निर्भीड, निपक्ष, निस्वार्थ। किती बालिश विधान आहे राऊतांचं, पण ते काय जल्लोष करण्यासाठी मोदीजी या ठिकाणी आहेत का निकाल लागल्यावर? साधी गोष्ट आहे, 12 जानेवारी स्वामी विवेकानंदांची जयंती आहे, राष्ट्रीय युवा महोत्सव त्या दिवशी आहे, राष्ट्रीय युवा दिन म्हणून आपण ते साजरा करतो। आणि आपण बघा, पंतप्रधान नरेंद्र मोदीजी दर 12 जानेवारीला या कार्यक्रमामध्ये सहभागी असतात। हा कार्यक्रम देशामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगळ्या राज्यामध्ये होत असतो आणि म्हणून ते याही वर्षी 12 जानेवारीला नाशिकला येत आहेत। आपण तो आग्राने नाशिकला कार्यक्रम मागवून घेतलेला आहे, पुणे मुंबई नागपूर होण्यापेक्षा। आणि हा योगायोग आता कसं आहे की तुमचा निकाल आज आहे 10 तारखेला आणि 12 तारखेला ते येत आहेत, मग काय सेलिब्रेशन करायला येत आहेत का? तुम्ही स्वतःला एवढं मोठं का समजून घेतात मला कळत नाहीये। इथे आमचं सरकार अतिशय स्थिर आहे, या ठिकाणी आमचे 210च्या वर आमदार आमच्या बाजूला आहेत आणि तुम्ही कशाला विनाकारण काहीतरी मग मोदींचा संबंध या दौऱ्याशी लावायचा, त्यांचा दौऱ्याचा संबंध या प्रकरणाशी लावायचा? मला वाटतं अतिशय बालिश स्टेटमेंट कोण असेल, राऊत असतील किंवा उद्धवजी असतील, त्यांचं या ठिकाणी आहे। राम मंदिर रामघाटावर पण जाणार आहे। हो, काळाराम मंदिराला सुद्धा माननीय मोदीजी भेट देणार आहे, घाटावर सुद्धा त्या ठिकाणी जाऊन जलपूजन त्या ठिकाणी करणार आहेत। दोन्ही ठिकाणी मोदीजी त्या ठिकाणी जाणार आहे, कारण नाशिक आणि राम याचं एक वेगळं नातं आहे। ही प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पुली झालेली भूमी आहे। काळाराम मंदिराचं एक ऐतिहासिक वेगळं महत्त्व आहे आणि त्यामुळे वरतून दिल्लीहून कार्यक्रमाला की मंदिरात आम्ही त्या ठिकाणी जाऊ, तशी ट्रस्टींनी विनंती केलेली होती, आम्ही विनंती केलेली होती, पण त्याला मान्यता मिळालेली आहे आणि दोन्ही ठिकाणी मोदीजी त्या ठिकाणी जातील। नंतर रोड शो त्यांचा होईल आणि नंतर जाहीर सभा होईल। कुंभमेळा अगदी 1-2 वर्षावर आहे। मी पुन्हा सांगतोय, शिवसेनेने किती जागा घ्याव्या, शिवसेनेने कितीही जागा घ्याव्या, शिवसेनेने फक्त एक जागा निवडून आणून दाखवावी। मी तर म्हणतो त्यांनी कॉन्सन्ट्रेट फक्त एका जागेवरच करावं। कुठली त्यांना जी सोपी असेल ती, मी कशाला सांगू त्यांना कुठली, मी कशाला सांगू जळगावच्या जागेवर या म्हणून तुम्ही, जामनेरच्या जागेवर या म्हणून तुम्ही। मोदी साहेबांची सभा होतीये, शिंदेची सेना असो किंवा आपला संपूर्ण भाजप पक्ष असो, मात्र अजितदादांचा राष्ट्रवादी गट किंवा छगन भुजबळ याकडे कुठेही लक्ष देताना दिसत नाहीये। नाही आहे ना, लक्ष आहे ना। आता आम्ही त्याच्याशी बोलत होतो, एकदाही मिटिंगला छगन भुजबळांनी हजर लावली नाहीये। अच्छा, नाही, भुजबळ साहेबांना आता सध्या कामं आहेत, ओबीसीच्या संघटनेमध्ये ते अडकलेले आहेत, त्यांचे दौरे चाललेले आहेत, त्यामुळे बहुतेक ते आले नसतील, पण माझा त्यांचा फोनवर संपर्क आहे, त्यांच्या टीमचा आमचा संपर्क आहे आणि ते सुद्धा याच्यामध्ये सहभागी आहेत। अजितदादा स्वतः या ठिकाणी येणार आहेत। काल माझं त्यांचं बोलणं झालं, दोन्ही उपमुख्य बैठकीमध्ये भुजबळ कुठेही दिसले नाही। नियोजनाच्या बैठकीमध्ये नाही, आमच्या कुठे बैठकी झाल्यात, मी कुठे बैठकीला, मी सगळ्या अधिकाऱ्यांशी बोलून वैयक्तिकच त्या ठिकाणी चर्चा करतोय। अशी बैठक अजून कुठे झालेली नाही की सगळे पक्षीय सगळे एकत्र या बैठक करा। दादा भुसे वगैरे सुद्धा आम्ही ग्राउंडवरच काल भेटलो, आम्ही इथेच फक्त समोरासमोर होतो म्हणून मी काल भेटून चर्चा केली आणि आमच्यामध्ये समन्वय आहे अतिशय, म्हणजे मोठ्या अशी ऐतिहासिक सभा आम्हाला उद्याची करायची आहे आणि ते विशेष करून तरुणांचा भरणा मोठा राहील, तो आपल्यालाही बघायला त्या ठिकाणी मिळेल। पण आम्ही आमच्यामध्ये कुठे मतमतांतर आहे किंवा कुठे वादविवाद आहे असं कुठेही नाही आहे। सगळे जण मिळून, तिन्ही पक्ष मिळून आम्ही आणि आमचे दुसरे जे मित्र पक्ष आहेत, आठवले गट आहे, ते सगळे ते आम्ही सगळे मिळूनच ही सभा आता यशस्वी करणार आहोत। आरक्षणाच्या मुद्द्यावरती आता लोकांचा विश्वास मोदीजींवर आहे। आता जर लोकांनी मतदान दिलं तर आता ईव्हीएम खराब आहे, आता काय बोलावं या गोष्टीमध्ये, मला तर काही समजतच नाही। म्हणजे त्यांच्या बाजूने निकाल लागला दिल्लीचा तर बरोबर आहे, पंजाबचा लागला तर बरोबर आहे, म्हणजे परवा लागल्या निकालांमध्ये तेलंगणाचा निकाल लागला तर मग ईव्हीएम बरोबर आहे। फक्त भाजपच्या बाजूने निकाल लागला की त्यांचं ईव्हीएम मध्येच त्या ठिकाणी खोडा होतो, त्यातच त्या ठिकाणी खराबी होते। मला वाटतं या बोलण्याला कुठलाही अर्थ नाही आहे। म्हणजे नाचता येणं अंगण वाकडा आपण जसं म्हणतो तसं काहीतरी मग सांगायचं, याच्यामुळे आम्ही पडलो त्याच्यामुळे पडलो, या गोष्टीला कुठे अर्थ नाही। लोकांची मानसिकता झालेली आहे, मतदारांनी ठरवून टाकलेलं आहे आणि हे सगळं तुम्हाला दिसतंय। मोदीजींचं मागे असलेलं जनमत, त्यांची पॉप्युलॅरिटी, त्यांची लोकप्रियता, त्यांचे दौरे,
लोकांचा उत्साह यावरून आपल्याला कळतंय की देशामध्ये म्हणजे गणमान्य नेता जनमान्य नेता हा कोण आहे म्हणून. नाही कुठल्याही शाळा कॉलेजला त्या दिवशी सुट्टी नाहीये, कुठे सुट्टी राहणार नाहीये. आणि ट्रॅफिकचा एवढं व्हीव्हीआयपी मुवमेंट आहे, एवढा मोठं जनसमुदाय तिथे, एवढे तरुण त्या ठिकाणी येणार आहेत. आणि त्यामुळे मला वाटतं काही ठिकाणी थोडासा बदल होण्याची शक्यता आहे थोड्या वेळासाठी. मुंबईमध्ये जर मोर्चा धडकला तर कायदा हातात घेतला तर मुलाहिजा कोणाचा केला जाणार नाही असं अजितदादांनी सांगितलं आहे. आपली नेमकी काय भूमिका असणार आहे? काय अपेक्षा? अजितदादा उपमुख्यमंत्री आहेत, त्यांच्यावर मी काय बोलावं? त्यांनी जर म्हटलं असेल तर मी त्याच्यावर टीका टिप्पणी करणं योग्यही नाही. पण निश्चित कुठेही कायदा भंग होऊ नये ही अपेक्षा सरकारची त्या ठिकाणी आहे. शांततेत आंदोलन झालं तर त्याला कुणाचंही ना नाहीये. पण एवढ्या मोठ्या संख्येत आल्यावर म्हणजे जे मोर्चेकरी आहेत त्यांना वाटणार नाही, पण काहीतरी मध्ये उपटसंभ असतात, काहीतरी मुद्दामूनही प्रकार केले जातात मोर्चाला गालबोट लावण्यासाठी. तसा प्रकार होऊ नये ही आमची